तुम्ही काही फिलॉसॉफी सेट करून ठेवलेल्या आहेत आणि यू रन युअर फुल लाईफ अकॉर्डिंगली. मॅरेथॉन चांगलं वाटतं मला, 100 मीटरची रेस नाही पळायची. शेवटासारखं राजकारण ते कधी काढून ठेवता आलं पाहिजे. आपण जेव्हा प्रत्येकाला इंडिपेंडेंट करतो त्यावेळेला प्रॉब्लेमच राहतो. आपण दुसरं काहीतरी बनायला गेलो तर मग प्रॉब्लेम होतो. सोशल मीडिया एक शस्त्र आहे ज्याने आपल्याला राईड करायचं का आपण त्याला राईड करायचं हे कळलं. आपण लगेच इम्प्रेसिव्ह गोष्टीच्या मागेला. राजकारण कसं असतं, तुम्ही इट इज अपॉन पोझिशन. कोण कुठली पोझिशन ऑक्युपाय करतं. माझ्या आधी कोणतरी होतं, माझ्यानंतर कोणतरी असणार. तुम्हाला फक्त चांगलं परफॉर्म करून तुम्हाला कुठं तर तो बॅटन पास करायचा. आता तो लिमिट टाईम केवढा आहे तो टाईम विल टेल. पण आपण इमॉर्टल आहोत हा विचार सर्वात पहिले म्हणजे तिथंच माणूस चुकतो. आपल्याकडनं चांगलं होणार असेल तर जेवढं होणार असेल तर परमेश्वर करून घेईल ना. ह्याच्यापेक्षा कुठं आपण फार विचार करत बसायचं. त्यामुळे कंट्रोल इज एन इल्युजन. नमस्कार, मी प्रियदर्शनी द प्रिया शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो, पण आज आपल्याशी गप्पा मारायला जे आलेले आहेत त्यांची ख्याती जी आहे ती सुसंस्कृत आमदार म्हणून आहे. अर्थातच तुम्ही ओळखलेलं असेल, पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे जे आहेत ते आपल्याशी आज गप्पा मारायला आले. सर, स्वागत आहे तुमचं द प्रिया शोमध्ये. जसं मी म्हटलं की सुसंस्कृत आमदार, खरं तर आमदार आणि सुसंस्कृत हे या मधल्या काळामध्ये असे विरुद्ध शब्द वाटावेत अशी काही स्थिती तयार झालेली. पण तुमच्या बाबतीत वेगळं प्रकरण आहे. तुम्ही फिरताना सिंगल फिरता, अगदी मंत्रालयात असेल किंवा बाहेरही कार्यकर्त्यांची फारशी गर्दी नाही. हे कसं जमवता तुम्ही नक्की? मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय व्यक्तींनी असंच असलं पाहिजे. म्हणजे आपण इथे कशासाठी आलो आहे ह्याची क्लॅरिटी असली तर बऱ्यापैकी मला वाटतं की आपण स्टिरियोटाईप होत नाही. म्हणजे मी राजकारणात का आलो आहे तर मला असं वाटतं की देर इज आय हॅव कम हिअर टू डू गुड अँड नॉट टू डू वेल. हा एक फरक आहे. आता समजा चांगलं करायचं आहे तर चांगलं करायचं आहे म्हणजे काय ह्याचं साधारणतः आपण थोडंसं विचार केला तर मी बघतो देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघतो, मोदीजींकडे बघतो, अमित भाईंकडे बघतो, अनेक विविध पक्षाच्या लोकांकडे बघतो ज्यांचा फोकस हा चांगलं करण्यावरती असतो, पॉलिसीज करण्यावरती असतो, जेणेकरून लार्जर पब्लिक जे तुम्हाला ओळखत नाही अशा लोकांच्या लाईफ्समध्ये तुम्हाला इम्पॅक्ट करता येतो. हे तुम्हाला ताकद राजकारणातून मिळते. मग ह्याच्यावरचा फोकस ठेवायचा असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या ते ड्रॉपच करावं लागतं किंवा त्याची गरजच नसती. म्हणजे तुमचा जो फोकस असतो तो याच गोष्टीवर राहतो. सो मला असं वाटतं की कधीकधी मला चांगलं करायचं असेल तर मला खूप काही गोष्टी अशा ॲडिशनल गरज नसतानीच्या समजा मी वाढून घेतल्या तर त्याच्याने जो काही माझा फोकस आहे तोच डिरेल होईल. त्यामुळं आय थिंक इट वर्क्स बेटर की जेवढं तुम्ही सिम्पल ठेवता आणि तसंच लोकांना तुम्हाला बघायला पण आवडतं. तुमचं परसेप्शन जे आहे ते तसंच लोकांना आवडतं. जसं मोदीजी म्हणतात की तुम्ही लोकांचे सेवक आहात. आता समजा एकदम तुम्ही तामझाम घेऊन गेला लोकांसमोर तर दॅट इज नॉट अ सेवक, नंबर वन. सेकंडली हां, जेवढे तुम्हाला सिक्युरिटीची गरज आहे त्या पोझिशनमुळे दॅट मस्ट बी ऑनर्ड. बट अपार्ट फ्रॉम दॅट लोकांना तुमच्याशी बोलता आलं पाहिजे. यू शुड नॉट सीम इन्व्हिन्सिबल, यू शुड नॉट सीम इंटिमिडेटिंग. कारण लोकांचे साधे साधे प्रश्न असतात, त्यांना बऱ्याच वेळेला तो विचारू कसा असा प्रश्न पडतो. हो, तो सगळं तामझाम बघून त्यांनाही प्रेशर आल्यासारखं होतं. मी अनेकदा तर बाउन्सर्स घेऊन फिरतानाचे मंत्रीही पाहिलेले आहेत. म्हणजे इन शॉर्ट जिथंच मी तेच म्हणलो परत, जिथं सिक्युरिटीचं जेन्युइन थ्रेट आहे, ज्याची तुम्हाला इंटेलिजन्स आहे तर इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू अधिअर टू इट. बट अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही म्हणजे यू शुड अपियर, यू शुड बी ॲक्सेसिबल. अँड ॲक्सेसिबिलिटीमध्ये जेवढी कमी लोकं असतील तेवढं तुम्ही ॲक्सेसिबल नॅचरली जास्त असाल. सो आय थिंक इट इज ऑल्सो इट्स द वे यू थिंक अँड ऑल्सो वायला जेव्हा तुम्ही का राजकारणात आला हे जेव्हा रिव्हिजिट करता आणि त्याचे जे कोर फिलॉसॉफीज आहेत त्याला अधिअर करता तेव्हा त्याच्यात हेच आहे सगळं. त्यामुळे मला असं वाटतं की मी हे वेगळं करतो आहे, जे जसं केलं पाहिजे त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. मी येणारच होते त्या प्रश्नाकडे की खरं तर राजकीय घराण्यातली मुलं जी आहेत ती राजकारणातच येतात हे गृहीत धरलेलं आहे अनेकांनी.
तुमच्या बाबतीत तसंच होतं की आणखीन वेगळं काही डोक्यामध्ये होतं? मला असं वाटतं की जी इनहेरिटन्स असतं दॅट इज ऑल्सो त्याचा एक पर्पस असतो. बट वेन इट डॉन्स अपॉन यू इज अ डिफरंट पार्ट ऑफ डिस्कशन. मला असं वाटतं की मी परसे जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला असं काही माहिती नव्हतं की मी राजकारणात येणार आहे. सो नॅचरली मी मार्क्स चांगले काढले म्हणून मी सायन्स घेतलं. सायन्समध्ये मार्क्स चांगले मिळाले म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो. सो तोपर्यंत असं राजकारण कुठेच नव्हतं. त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की मला इंजिनिअरिंग फार कळत नाही. पण मी जेव्हा पासआउट झालो तर इट्स नॉट मला ते फार आवडत नाही. सो कधी कधी 20-21व्या वर्षी कळतं की तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत. सो मग एज्युकेशन झाल्यावर मला लक्षात आलं की हे आवडत नाही. मग मी ते ड्रॉप केलं. मग ड्रॉप केल्यावरती काय केलं पाहिजे तर माझ्याकडे इनहेरिटन्समधून हॉटेल आलं आहे. म्हणजे दिस इज हाऊ इनहेरिटन्स वर्क्स मी बघितलेलं. सो कारण माझ्याकडे हॉटेल मी ते बघायला लागलो. साधं आहे म्हणजे. कारण मला धंदा करायचा होता एवढं क्लॅरिटी. हा धंदा करायचा होता. घरात कोणी सहसा नोकरी नाही केली त्यामुळे धंदा करायचा होता. आमच्या घरात धंदा करतात हॉटेलचा धंदा. मग मी हॉटेल बघायला लागलो. हॉटेल काही काळ एक दशक पाहिल्यानंतर मला कुठेतरी रिअलाईज झालं की मला काहीतरी सो द कोर जी माझी स्ट्रेंथ आहे इट इज अबाउट ॲडमिनिस्ट्रेशन, इट इज अबाउट लीडरशिप, इट इज अबाउट इन्स्पायरिंग पीपल. हे सगळे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत हे कुठेतरी इट्स पॉइंटिंग टुवर्ड्स लीडरशिप. अँड अराउंड 32 म्हणजे आय विल नॉट मी कधीच माझं राजकीय वय लपवत नाही. कारण मी 2012मध्ये मला इच्छा निर्मित झाली की लीडरशिपला समजा लीडरशिपचे ॲट्रिब्यूट समजा असतील तर त्याचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा राजकारण आहे. आणि मग माझी इनहेरिटन्स ही कुठेतरी प्लेड दॅट इंटरफेस की ठीक आहे. मग अर्थात माझे वडील राजकारणात आहेत. मी भाजपच्या सगळ्या मुशीत वाढलेलो आहे संघाच्या आणि भाजपच्या. मग वाय नॉट वाय नॉट ट्राय इट. आणि तेव्हा मी नॅचरली आलो आणि मग देन आय फाउंड दॅट दिस इज वेअर आय बिलॉंग. अँड दॅट्स वाय मग 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर आज इथे आहे. खरं तर नवतरुण जेव्हा एखादी गोष्ट निवडतो मग ती नाही करायची म्हणतो किंवा आणखीन दुसरं काहीतरी ट्राय करायचं बघतो तेव्हा घरात एक वेगळ्या प्रकारचं पॅनिक ॲटमॉस्फिअर असतं की मुलगा वाया गेलेला आहे, तो नक्की काय करणार आहे. तुमच्या घरामध्ये अशी स्थिती होती? आई सतत डिफेंड करत होती. हाऊ इट वर्क्स ॲक्च्युली? आईचं असं म्हणणं नेहमी होतं की बाबा तिला असं वाटत होतं की बाबा इंजिनिअरिंग करून इंडस्ट्रियलिस्ट व्हावं. मेजरली पण राजकीय घराण्यामध्ये असलेल्या महिलांना असं वाटतं की आपले मुलं मुली ही दुसरं काहीतरी प्रोफेशन निवडावं. हो पण दुसरं काहीतरी निवडावं. कारण त्यांनी माझ्या आईंनी एक लाईफ पाहिलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं नक्कीच राजकारण आत्ता तरी नाही, पहिले बाबा स्वतः पैसे कमवले पाहिजे असं त्यांचा आग्रह असायचा. सो म्हणून इंजिनिअरिंग आणि त्या क्षेत्रामध्ये. पण जेव्हा मला लक्षात आलं की मला ते कळत नाही आहे, म्हणजे मी जसं आपण रट्टा मारतो एखादी गोष्ट आपण छान पाठ करून आपण छान मार्क मिळवू शकतो ना. आपण त्याच सिस्टीममधनं आलेलो आहोत. खरं तर शिक्षणाची सिस्टीम त्यावेळेस तीच होती. पण मला समजलं तर मी त्या व्यवसायात खूप लांब जाऊ शकतो. सो मला साधारणतः अराउंड 2000 हे लक्षात आलं की इट्स अबाउट हाऊ फार यू गो, इट्स नॉट अबाउट हाऊ फास्ट यू गो. सो कधी कधी असे विचार किंवा अशी लोक काही येतात आणि ते तुम्हाला काही गोष्टी अशा सांगून जातात दॅट स्टेज विथ यू. सो मला हे लक्षात आलं की ह्याच्यात मी फास्ट पण नाही जाऊ शकत आणि फार पण नाही जाऊ शकत. मग आपण जनरली काय करतो आपल्या वडीलधाऱ्यांना विचारतो. मी माझ्या वडिलांना विचारलं, ते म्हणले मला असं वाटतं की आपण हॉटेल बघावं असं. मग दॅट वॉज, पण ते आईंना आज एक्सप्लेन केलं की बाबा मला हे समजत नाही आहे. सो एकदा समजून सांगितलं की मग त्यांना कळतं मग नाही समजतच नसेल तर मग काय, मग फार तर एज्युकेशनची जो खर्च आला तेवढाच विषय होता. मग ते म्हणले आपलं हॉटेल बघू. मग ते जेव्हा छान बघायला लागतो तेव्हा त्यांना चांगलं वाटतं, चांगलं चाललं असेल तर चांगलं वाटतं. मग त्यामुळं तसं फार अडचण नाही आली. आणि जेव्हा राजकारण करायची माझी राजकारणात यायची स्वतःहून इच्छा झाली त्यावेळेला आमच्या घरच्यांनाही माहिती होतं की आत्तापर्यंत जे काही केलं ते चांगलं केलं आहे. म्हणजे एक पायरी वरच आहे. लिफ्टनी जाण्याची सवयच नाही बरोबर, वर खाली, त्यामुळे फार वर खाली नाही झालं. एक पायरी वर किंवा एखाद पायरी खाली इकडे समजून उमजून लक्षात घेऊन मग त्यांना लक्षात आलं की मग हा नॅचरल माझा जो काही पहिल्यांदा तर मी काहीतरी सांगितलं नाही, ते मलाच माहिती आहे. इतके दिवस त्यांना विचारत होतो. सो वयाच्या 32 वर्षी मी स्वतःहून सांगितलं की मला राजकारणात यायचं. त्यामुळे मग त्यावेळेला ते म्हणले की नाही त्याच्यावरती चांगलं आहे म्हटले. म्हणजे मग दे न्यू दॅट आत्तापर्यंत तर काही प्रेसिडेन्स वाईट नाही.
सो प्रॉबेबली ह्याच्यात पण मी समजून सो ती सांगितलं क्रेडिबिलिटी बिल्ड केली घरात, त्याच्यामुळे सहज झालं सहज असं. होऊ शकतं. आणि आपल्याला आपली बाजू नीट पद्धतीने मांडता आली तर मला वाटतं तो दॅट इज कन्व्हिन्सिंग इनफ, आणि ते करता आलं पाहिजे. कुठल्याही राजकीय घराण्यामध्ये वाढताना आता आपण बघतो की अगदी लहान लहान मुलं आहेत, त्यांना दादा वगैरे म्हटलं जातं, ते एक ऑरा त्यांच्या भोवती बिल्ड केला जातो. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की लहानपणापासून अशा पद्धतीच्या वातावरणात वाढल्यामुळे पण त्यांना असं वाटतं की आपण राजकीय नेते झालेलोच आहोत, किंवा मग कुठल्या तरी पक्षाचं युवा नेता पद असतं आणि त्या पदाच्या नंतर मग बऱ्याच गोष्टी डेव्हलप होत जातात. तुमच्या बाबतीत हे कसं घडलं एक्झॅक्टली, आणि आता जेव्हा तुम्ही एक युवा नेता ते नेत्याच्या याच्यामध्ये एस्टॅब्लिश होत आहेत, तेव्हा तुम्ही या सगळ्या प्रोसेसकडे नक्की कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की मी जेव्हा वाढत होतो तेव्हा तर मी राजकारणाकडे बघण्याचे आमच्या घरातलं जे वातावरण असायचं ते कधीच माझे वडील राजकारण घरात घेऊन नाही आले, आणि मी पण तेच करतो की आपण जे काही आपलं ते नेहमी म्हणतात मला की राजकारण हे आपल्या शर्टसारखं असलं पाहिजे, आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते आपल्या जसं आपण आत आपण आपली बनियान घालतो तर ती लाईफ आहे आपली, ती आपल्याला जकडून ठेवते सपोज. पण शर्टासारखं राजकारण ते कधीही काढून ठेवता आलं पाहिजे. म्हणजे हा तुम्ही घरी काय घेऊन येता त्याच्यावरनं साधारणतः मुलांवरती संस्कार होतात. तर माझ्या घरामध्ये असं कधीच वातावरण नव्हतं की ते भारतीय जनता पार्टीच्या काम करतायत, खूप मोठ्या पदावरती, त्यांनी मोठी पदं पक्षाने त्यांना दिली आहेत, नगरसेवक झाले तेव्हा किंवा खासदारकीपर्यंत गेले. त्यामुळे त्यांनी ते कधी घरात आणलं नाही. त्यामुळे मला असं कधी वाटलंच नाही की मी काही वेगळा ह्याच्यात बिलॉंग करतो किंवा असं. तो ती ह्युमिलिटी प्रॉबेबली ही त्यांच्यामुळे जेवढी रूटेड होती ती ते संस्कार त्यांच्या वागण्यामुळे माझ्यात सुद्धा आले. त्यामुळे मला असं वाढताना कधी असं फार त्याचं हे जाणवलंच नाही. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष राजकारणात आलो तेव्हासुद्धा जे काही ही युवा मोर्चाची पदं असतात किंवा त्याची काही डेफिनेशन्स असतात, टर्म्स ऑफ आपण राजकारणातले काही बिझनेसचे जसे टर्म्स असतात काही, तसे हे एखादं नाव पडतं. सो त्याला फार सिरियसली पण नसतं घ्यायचं. तो दॅट्स अ वे ऑफ ॲड्रेसिंग. सो ते तुम्ही एकदा समजून घेतलं आणि त्याच्यात गल्लत नाही झाली, नाहीतर मग तुम्ही स्वतःला खरंच दादा समजायला लागलं तर मग प्रॉब्लेम होतो. इथे प्रॉब्लेम होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे आता कुठल्याही गावाचं राजकारण पाहिलं तर तिथला आमदार असेल किंवा खासदार असेल, त्यांची मुलं काय करतायत, त्यांच्या मुली काय करतायत, त्यांच्या घरातले अगदी भाऊ वगैरे, हे पण बरंचसं त्यांचं कामकाज बघताना आपल्याला लक्षात येतं. अशा वेळेला गावातनं बऱ्यापैकी एक असा समज होतो की मग यांच्या कुठेतरी जवळ असलं पाहिजे, यांच्याशी मग संगणमत बांधलं पाहिजे, आणि त्याच्यातून मग कार्यकर्त्यांचं उगम होणं, आणि मग नंतर तो सगळा मेस क्रिएट होणं, आणि मग त्यातून नेत्याला कुठेतरी बाहेर पडावं लागतं. हे सगळं एक्सप्लेन करताना खूप सोपं आहे, पण तुम्हाला कार्यकर्ते त्या फळीत लागतातच, हे आजची राजकारणातली वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला मी जेव्हा तुमच्याकडे बघते तेव्हा तुमच्या फॅमिली मेंबर्स जे आहे ते फार मीडियापासून फार लांब आहेत. राजकारणापासूनही तसं म्हणायला मला असं वाटतं की एक तुमची वाईफ सोडली तर फार कोणी राजकारणात दिसत नाही, त्याही निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करताना दिसतात. तर एक ग्लॅमर राजकीय घराण्याचं जे आहे, दो यू आर फ्रॉम, म्हणजे तुम्ही राजकीय घराण्यात नाही येता, तरीही ते ग्लॅमरस लाईफ तुम्ही बाजूला ठेवलेलं आहे, आणि तरीही एक चांगला नेता म्हणून दुसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात याचा अर्थ लोकांनी स्वीकारलेला आहे. तर हे मॅनेजमेंट एक्झॅक्टली केलं कसं तुम्ही? हाव यू म्हणजे हे मॅनेज करणं, कार्यकर्ते ठेवणं, पण तेही त्याच पद्धतीनं ठेवणं की जिथे त्यांच्या कार्यकर्त्यांची गरज आहे, ॲट द सेम टाईम सुसंस्कृत नेता म्हणून पुढे येणं, आणि फॅमिली लाईफ इज अ फॅमिली लाईफ, ती ग्लॅमरस किंवा सोशल मीडियावर फारशी नसणं, हे कसं मॅनेज केलं? त्याच्यात माझ्या थॉटमध्ये क्लॅरिटी की मी एकतर मी थिंकर आहे, थोडा रायटर आहे, लिहितो पण, इंट्रोस्पेक्ट करतो मी खूप, आणि सल्ले पण घेतो लोकांचे, आणि चांगल्या लोकांचे सल्ले घ्यायची मला सवय आहे पहिल्यापासून, वाईज लोकांची. तर ह्याच्यामध्ये एक साधारणतः असतं की आपल्याला प्रत्येकाचं लिबरेशन गरजेचं असतं. आपण जेव्हा डिपेंडन्सी क्रिएट करतो तेव्हा प्रॉब्लेम्स अराईज होतात. आपण जेव्हा प्रत्येकाला इंडिपेंडेंट करतो त्यावेळेला प्रॉब्लेमच राहत नाही. सो हा जो विचार आहे
हा तुम्ही सगळीकडे अप्लाय केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये पण तोच अप्लाय केला पाहिजे. मग तुमची बायको असेल, मुलं असतील, तुमचे मित्र असतील, आणि तोच जेव्हा तुमच्या पक्षाच्या परिवारामध्ये जातो तेव्हा कार्यकर्ते असतील, को लीडर्स असतील, तुम्ही को एक्झिस्ट करायला पण शिकलं पाहिजे आणि तुम्ही इंडिपेंडेंट राहायला पण शिकलं पाहिजे. सो त्यांची व्हॅक्यूम काय हे समजणं माझं काम आहे. समजा मला असं लक्षात आलं की ह्याचा इंटरेस्ट कशात आहे, ऑब्झर्व केलं की बाबा हा ह्याच्यात हुशार आहे आणि कुठेतरी आपण त्यांना डिरेक्शन दिली तर ते त्यांच्या मार्गाला लागतात. पार्टीचं काम आम्ही करतोय, एक राष्ट्रनिर्माणाचं कार्य आहे आणि ही एक व्हेकल आहे की विच इज BJP इज अ व्हेकल थ्रू विच वी आर वर्किंग फॉर द नेशन ऑर डुईंग आर बिट फॉर द नेशन. तर ह्या व्हेकलमध्ये सगळेजण कुणी आम्हाला घरातनं बाहेर काढून नाही आणले. सो आम्ही स्वतःहून आलो आहे. मग ते तर सगळ्यांना माहिती आहे की आपण स्वतःहून आलो आहे. आता विषय असा आहे की ॲज अ लीडर आय शुड फील की आय शुड मेक शुअर दॅट नोबडी इज डिपेंडंट ऑन मी. समजा तर त्याच्यासाठी मला त्याला ऑब्झर्व करून त्याचे इंटरेस्ट आणि कुठे लोकेट करणं, कुठं प्लेस करणं, त्याच्या हिताचा विचार करणं, हे समजा मी करत राहिलो तर हा प्रॉब्लेम सहसा येत नाही. आणि घरातसुद्धा मी असं बघितलं की माझ्या मुलाला काय करायचं आहे किंवा सो त्याचे इंटरेस्ट काय ऑब्झर्व करणं हे माझं काम आहे. समजा मी ह्याला हेच सांगितलं की हेच तुझं भविष्य आहे, मग नॅचरली ही विल माइंडसेट तो डेव्हलप होईल. तर तो इंडिव्हिज्युअली त्याला आपण त्याच्या इंटरेस्टप्रमाणे गाईड करत राहिलो अँड देन इफ इट हॅज टू कन्वर्ज देन दॅट्स अ डिफरंट इश्यू. बट अदरवाईज समजा आपण असं ओरिएंटेशन ठेवलं विचाराचं तर मग कुठे कॉन्फ्लिक्ट तयार होत नाही. आणि म्हणून मग गरजच वाटत नाही ना की माझ्या पब्लिसिटीसाठी मी माझ्या घरच्यांना कशाला इन्व्हॉल्व करू की वा 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 बघा मी कसं सण साजरा केला. अरे सण साजरा करणं ही एक इंटिमेट गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या परिवारावर करता, गप्पा मारता, बोलता, आणि ते तुम्ही कशाला दाखवलं पाहिजे. मग त्याच्यातनं दाखवण्यात तुम्हाला काय मजा मिळणार, म्हणजे मला काय पर्से मिळणार आणि लोकांना काय घेणार काय त्याच्यातनं. सो ते तुमचा जो काही एसेन्स आहे, तुम्ही जेवता कसं, खाता काय, आता या गोष्टी तुम्ही अनुभवायला पाहिजे. तर ते समजा तुम्हाला लक्षात आलं तर ते तुम्हाला दाखवण्याची गरजच वाटत नाही ना. सो मला त्या ओरिएंटेशन माझं असं आहे की आपण जी गोष्ट जे नातं जसं आहे ती त्या नात्याची सँटिटी तशी ठेवली तर मग ठीक आहे. जेव्हा गरज वाटते समजा निवडणूक आहे किंवा अशा वेळेला जेव्हा व्हॅल्यू एडिशन होऊ शकतं, समजा माझ्या करिअरला व्हॅल्यू एडिशन होऊ शकतं किंवा आपल्या या पर्पजला व्हॅल्यू एडिशन होऊ शकतं, त्यावेळेला कोणीही मदत करणं हे ठीक आहे. पण नाही तर प्रत्येकाला काही त्यांच्या पण ग्रोथ डिरेक्शन. एक पण आहे की राजकीय घराण्यातली आत्ताची जी मुलं आहेत, जी सेकंड जनरेशन आहे असं आपण म्हणूया, त्यांना याचे साईड इफेक्ट जास्त होत आहेत असं नाही वाटत का? कारण अनेक अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे मुलांचं करिअर काहीतरी वेगळं आहे आणि ती ओढली जातात या माध्यमांमध्ये. आणि शेवटी या सगळ्याचा म्हणजे माध्यमांमध्ये बातम्या येणं, त्याची सातत्यानं चर्चा होणं, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, त्याचे दुष्परिणाम या मुलांवर होतात. हे तुम्हाला असं नाही वाटत? पर्से असं कोणाबद्दल नाही मला माहीत सांगताय, पण मला असं वाटतं की हे तसं शेवटी राजकारण हे म्हणजे तुम्ही असाल तर राजकारण हे तुमच्याशी निगडीत आहे. तुमच्या माध्यमातून जर ते घरात जाणार असेल आणि त्या मुलांना जर त्याच्यावर प्रभाव पडणार असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल कुठलाही असेल, तर त्यांच्या वाढीसाठी ते कारण मुलं शेवटी टप्प्याटप्प्याने वाढत असतात, त्यांचे ते फेजेस असतात, ते कसं ते आत्मसात करतायत, कसं त्याला रिॲक्ट करतायत. तर खूप लवकर ह्या सगळ्याला एक्सपोज झाल्यामुळे त्याचा दुष्परिणामच होताना दिसत आहेत असं किमान मला तरी वाटतं. मला असं वाटतं की कधी आपण वन्स यू स्टार्ट वॉकिंग ऑन द पाथ द वे अपियर्स. सो कधी आपल्याला काही अनुभव चांगले येतात, काही वाईट येतात. समजा आपल्याला वाईट आलं, माझे वडील नेहमी सांगतात आपल्याला वाईट आलं तर एकदा ठीक आहे वाईट आलं, पण आपण त्याच्यातनं करेक्शन करायचं आणि पुढे चालायचं. असं तर नाही होऊ शकत की कुठली गोष्ट आपल्याकडनं चुकणार नाही किंवा आपल्या असेसमेंटमध्ये नेहमी आपण बरोबरच असू. सो इट इज हाऊ यू एखादी वाईट अनुभव आला तर दुरुस्ती करायची. असंही समजा सवय लागली तर आपण आपोआप चांगल्या बरोबर यू फाइंड युअर ओन पाथ. पण समजा आपण वाईट अनुभव येऊनसुद्धा समजा आपण त्याची हे नाही केली, इंट्रोस्पेक्शन करून दुरुस्ती नाही केली, मग वाईट अनुभव येत राहणार. म्हणून मला असं वाटतं की मला तरी हे पटतं की त्या कुठल्याही प्रकारे समजा मला गरज वाटली तर मी कोणाला इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. समजा मला लक्षात आलं की हे सुद्धा चांगलं नाही आहे
तर मी दुसऱ्यांदा नाही करणार. सो व्हॉट वर्क्स वेल यू कीप रिपीटिंग दॅट. व्हॉट डझंट वर्क फॉर यू टेस्ट अँड ट्राय. हां, पण फार पण नाही, 2-3दा चुकीच्या गोष्टी त्याच परत करणं म्हणजे मग ते दॅट इज रिपीटिंग मिस्टेक्स. हां, यू आर लिडिंग टू अ कलोसल फेलियर. सो त्या इट्स आय थिंक इट्स कॉमन सेन्स प्रिटी मच. एकंदरीत आपण केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या धोरणांकडे जर नीट बारकाईने बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की महिलांना केंद्रस्थानी ठेवून आता केंद्र सरकारही योजना आखतायत, राज्य सरकारही योजना आखतीये. अशा सगळ्या अनुषंगामध्ये किंवा अशा राजकीय वातावरणामध्ये असताना तुम्ही महिलांबद्दल काही विशेष धोरणं ठेवलेली आहे का? म्हणजे अपार्ट फ्रॉम या योजनांच्या व्यतिरिक्त किंवा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये महिलांसाठी काही स्पेशल जागा आहे का? मी जे काय माझं ऑब्झर्वेशन आहे की समजा पॉलिटिकली पर से तुम्ही बघितलं तर आपण खूप टॉल महिला लीडर्स पाहिलेल्या आहेत. आत्ताच्या काळामध्ये आपण निर्मलाजी पाहताय, त्याच्या आधी काळात मी भाजपचे समजा म्हटलं तर आपण सुषमाजींना पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की महिला ह्यांच्यामध्ये किंवा मी माझ्या घरच्या महिला माझ्या आईंमध्ये पाहिलं, माझ्या मिसेसमध्ये पाहतो की खूप ॲट्रिब्यूट्स ची जी रेंज आहे ती जास्त असते. म्हणजे दे कॅन ऑल्सो लुक आफ्टर द हाऊस अँड दे कॅन ऑल्सो परस्यू देअर ओन ड्रीम्स अँड ॲस्पिरेशन्स. तसं आणि खूप विविध रोल्समध्ये त्यांना पहिल्यापासनं तो ढाचा असा आहे की त्या खूप विविध रोल्समध्ये राहू शकतात. मल्टी डायमेन्शनल ट्रेनिंगच त्या फॉर्मॅटमध्ये तसं झालंय, ते अष्टपैलू आपोआप असतात. सो आय थिंक मी पण जे काही माझ्या छोट्या मी फार काळ राजकारणात नाही पण जवळजवळ 12 वर्ष झाले मला राजकारणात असून, आणि जे फेलो लीडर्स ज्या महिला बघितल्या, म्हणजे मी कॉर्पोरेशनमध्ये आलो तर मला बोलायला फार पहिले मी कधी बोलू शकत नाही, मग बोलायला फार प्रेशर यायचं की आता कोण काय बोलेल, जज करेल की नाही. पण मी बघायचो नवीन नगरसेविका होत्या आमच्याबरोबर, फटाफट मांडून टाकायचे विषय. किंवा आत्तासुद्धा मी सभागृहात बघतो की महिला आमदार जे असतात तर ते असं एकदम नॅचरली बोलून टाकतात. मी पण असं कधी असं मी म्हणतो अरे चांगला मांडला एकदम विषय, म्हणजे मला असं मांडता नसता आला. तर मला असं वाटतं की ही जी म्हणजे दिस इज त्यांचा गव्हर्नन्समध्ये रोल आहेच आणि तो डिनाय करूच शकत नाही, तो टाळूच शकत नाही आणि त्याचा फायदाच होणार आहे. आणि त्यामुळं मोदीजींनी जे हे ऐतिहासिक निर्णय जो आता वुमन्स रिझर्वेशनचा घेतला हा म्हणजे आय थिंक इट कुडंट हॅव कम ॲट अ बेटर टाईम. सो दिस इज वॉट मला असं वाटतं. आणि त्यामुळं इट इज अ स्टेप इन टेकिंग द नेशन फॉरवर्ड बाय लीप्स अँड बाउंड्स. सो म्हणजे दॅट इज मला असं वाटतं की ते आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम दॅट हाऊ. पण असं जरी म्हटलं तरी आपण आता महाराष्ट्राची विधानसभा जर पाहिली तर अतिशय तुरळक महिला नेत्या आत्ता आपल्याला दिसतात. कदाचित जेव्हा रिझर्वेशनचे हे इम्प्लिमेंटेशन होईल तेव्हा अनेक महिला तयार झालेल्या असतील. पण आत्ताच्या सध्याच्या घडीला आपण बघतोय की म्हणजे मी जवळनं ही सिस्टीम अनुभवती आहे त्याच्यामुळे मी स्वतः एक्सपिरियन्स करू शकते हे की महिला नेत्या आणि पुरुष नेते यांच्यामध्ये जी कोवर्किंग अटॅचमेंट असायला हवी किंवा एकमेकांना सपोर्टिव्ह भूमिका असायला हवी. तुम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहात, आपला रोल तिथे मिनिस्टर म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून देता आहात, तरी पण एका सिस्टीममध्ये तुम्ही काम करत आहात. इथे मात्र महिला नेत्या वेगळ्या दिसतात आणि पुरुष नेते वेगळे दिसतात. यांचं कम्युनिकेशन कोवर्किंग याच्यामध्ये खूप कमतरता असल्याचं लक्षात येतं. आता अनलेस अँड अंटिल तुम्ही कोवर्किंग करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकत नाही, हे सत्य आहे. म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये आहे ते. अशा वेळेला ही प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी किंवा एक नॅचरल कोवर्किंग स्पेस तयार करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे? मला वाटतं की ही कोवर्किंग स्पेस एक्झिस्ट करते, फक्त आपल्याला ती दिसत नाही. बऱ्याच वेळेला बघा राजकारण कसं असतं, तुम्ही इट इज अपॉन पोझिशन्स. कोण कुठली पोझिशन ऑक्युपाय करतं, मग त्याच्या आजूबाजूला जे त्या पोझिशनला तुम्ही ऑनर करता. सो एखादा प्रतोद असेल, एखादा मंत्री असेल, एखादा अध्यक्ष असेल, तर ती त्यांना ती ऑथॉरिटी असती किंवा त्यांना तो म्हणजे त्या पदाकडे
ती जबाबदारी असते की तुम्ही ती कोएक्झिस्टन्स कशी ठेवायची. सो आपण परसे जो त्या रोलमध्येच नाही आहे त्याला काही गरजेचं नाही की त्यांनी यू हॅव टू नेसेसरी इश्यू बेस्ड जेवढं तुम्ही काम कराल दॅट इज फाईन. पण जेव्हा कम्युनिकेशन फ्रॉम अ ऑथॉरिटी टू अ रिप्रेझेंटेटिव्ह असं जे असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी असते. की मी जे बघितलं की समजा आता आमच्या इथे सगळ्या महिला आमदार आहेत. मी अनेक महिला आमदार आम्ही हाऊसमध्ये बघतो. त्यांना जेव्हा बोलायचं असतं किंवा बोलायची इच्छा असते तेव्हा त्यांचं आणि आमच्या प्रबोधनाचं कंटिन्यूस कोऑर्डिनेशन असतं की आज महिला दिन आहे, मग कोण पहिले बोलणार, कोण दुसरं बोलणार, कसं बोलणार, काय मांडणार, ह्याच्याबद्दल त्यांना पण क्लॅरिटी असते. आणि अथॉरिटीज ऑल्सो जे त्याच्यावरती रिस्पॉन्सिबल आहेत ते सुद्धा त्यांच्या टँडममध्ये असतात. किंवा एखादी महिला आमदार असेल ते मंत्री आपल्या कॉन्स्टिट्युन्सीचे विषय घेऊन गेले तर दॅट इज ती कॉन्स्टिट्युन्सी कशी कल्टिवेट करायची ह्याची जी काही स्टोरी त्यांच्या मनातली असती ती आपोआप त्या लिडरशिपच्या मनात त्याची स्पेस ऑलरेडी क्रिएटेड असते की मागच्या वेळेला हे काय घेऊन आलं ते माझ्याकडे, आता पुढच्या वेळेला हे काय करायचं आपल्याला, तर ते डेव्हलप तुमचं ते काम राहिलं होतं ना. म्हणजे जसं इट इज फॉर अ पुरुष तसंच इट इज फॉर अ महिला. बिकॉज इन पॉलिटिक्स पर से इट इज मोर रिगार्डिंग द इश्यू. करेक्ट. असं अजूनही मला वाटतं. अर्थात आहे महिला आमदार आहे म्हणून वेगळे काही इश्यूज असतात असं नाही होत. सो इट एक्झिस्ट. इट इज जस्ट दॅट इट इज नॉट व्हिजिबल अँड इट नीड नॉट बी व्हिजिबल अनलेस अँड अंटिल समवन फील्स की देर इज अ व्हॅक्यूम. सो असं मला वाटतं की आमच्या पक्षामध्ये जे काही मी पाहतो भारतीय जनता पार्टीमध्ये आत्तासुद्धा विमेन्स रिझर्वेशन आले. तुम्ही बघा पुढच्या काळामध्ये किती नवीन महिला ह्या पुढे येतील. दे आर ऑलरेडी बीइंग ग्रूम्ड. बऱ्याच ठिकाणी आता महिला अध्यक्ष होतील, महिलांना अजून वेगवेगळे प्रॉमिनंट पदं मिळतील. त्यामुळे ऑलरेडी तो विचार सुरू झालेला आहे आणि तो एक्झिस्ट पण बरोबर आहे. पण जेव्हा डिसिजन मेकिंगची वेळ येते साधारणतः मीटिंग्स असतील, बैठका असतील, याचे तुम्ही फक्त जर फोटोज पाहिले तर त्यावेळेला महिलांची संख्या नगण्य, म्हणजे काही वेळेला तर अगदी महिला उपस्थित नसतात. अशा वेळेला महिलांचं रिप्रेझेंटेशन तिथे नसल्यामुळे बैठका रद्द करता येऊ शकतात का, किंवा असे काही प्रोव्हिजन्स आपल्याला करता येऊ शकतात का? कारण ह्या बैठका ज्या आहेत ह्या बऱ्यापैकी रात्री अपरात्री केल्या जातात. कामाच्या वेळा याच्या अनुषंगानं त्याची मांडणी केली जाते तशी, आणि मग खूप रात्रीपर्यंत बऱ्यापैकी महिला उपस्थित नसतात अशा मीटिंग्सला. अशा पद्धतीच्या काही मला असं वाटतं इनिशिएटिव्हमुळे कदाचित महिलांना थोडं सपोर्टिंग किंवा हेल्पिंग हँड मिळू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला नाही वाटतं? असं केलं जातं. म्हणजे कसं असतं शेवटी तो प्रोटोकॉलप्रमाणे बऱ्याच वेळेला मी बघितलं, आम्ही समजा सभागृहात बसलो तर पहिले महिला आमदार बोलून घेतात आणि मग त्या निघून जातात. बैठका असतील तर त्या अशा टाईमला अरेंज केल्या जातात की जेणेकरून त्यांना महिलांना व्यवस्थित वेळेत घरी पोचता येईल. किंवा ऑनलाईन असतील तर मग काही विषयच येत नाही. सो ऑलरेडी देर इज अ सिस्टम इन प्लेस की पहिले विचार करताना पक्षश्रेष्ठी असेल हे पहिले नेहमी मी पाहिले ना, कोण कुठनं येणार आहे, कोण जवळचं आहे, म्हणजे जवळचं म्हणजे जवळच्या एरियात येणार आहे, कोण लांबनं येणार आहे, मग त्यांची प्रोव्हिजन काय, त्यांच्या जाण्याची व्यवस्था काय, जेवायची व्यवस्था काय, असं सगळा खूप डीपमध्ये विचार केला जातो. फक्त तो कसा असतो की तो फार विजिबल नसतो आणि कदाचित तो विजिबल असण्याची गरज पण नाही. अगदी अगदी. त्यामुळं असं मला वाटतं की देर इज अ लॉट ऑफ थॉट बिहाइंड इट. नाहीतर असं म्हणजे ज्या स्किलला आता आपण विमेन सरफेस होताना पाहतोय पॉलिटिक्समध्ये, आणि म्हणजे नॉट जस्ट सरफेसिंग, दे आर जस्ट म्हणजे अजून ते डिलिव्हर करत चालल्यात तसं. सो इट इज ऑलरेडी द प्रोसेस हॅज बिगन अँड हेन्स यू आर सीइंग दिस ॲट द सरफेस नाव. पण ह्याची डेप्थ खूप मोठी आणि त्यावरती काम चालू आहे समोर. पण एवढं सगळं होत असताना पुरुष आमदार म्हणून तुम्हाला याचा राग येत नाही का? स्पेशल ट्रीटमेंट मिळाली जाते आणि आपल्याला मात्र फार ट्रीटमेंट दिली जात नाही, असं काही भावना येते का पुरुष आमदारांमध्ये? समज तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी काही वाटतच नाही. हे बघा शेवटी हा रिले म्हणजे जे काही राजकीय पदावरती असणं म्हणजे इट इज लाईक अ रिले रेस. माझ्या आधी कोणतरी होतं आणि माझ्यानंतर कोणतरी असणार एका पिरियडसाठी. आणि हे वास्तव आहे, तुम्हाला जेवढं लवकर कळेल तेवढं बरं असतं. तुम्हाला इट इज युअर तो जो तुमचा पॅच आहे ना तो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चांगलं परफॉर्म करून तुम्हाला कुठं तर तो बॅटन पास करायचा आहे. आता तो लिमिट टाईम केवढा आहे
तो टाईम विल टेल. पण आपण इमॉर्टल आहोत हा विचार सर्वात पहिले म्हणजे तिथंच माणूस चुकतो. सो मी तरी असं कधी विचार करतो. मग आपली क्लॅरिटी असली ना, सो आपल्याकडनं चांगलं होणार असेल तर जेवढं होणार असेल तर परमेश्वर करून घेईल ना. ह्याच्यापेक्षा कुठं आपण फार विचार करत बसायचं. त्यामुळं कंट्रोल इज अन इल्युजन. त्यामुळं हे कळालं, सो आपली समज क्लिअर ठेवली तर आपल्याला ह्या प्रॉब्लेम कुठं येतच नाही. त्यामुळे त्याचा असं विचार वाटत असतो. मी साधारणतः जेवढे आमदार पाहिलेले आहे त्याच्यापैकी वैचारिक बैठका आणि वैचारिक बैठकांमधली क्लिअरिटी, ज्याला असं आपण म्हणतो की थॉट्समधली क्लिअरिटी, ती तुमच्यात खूप जास्त दिसते. हे कशामुळे नक्की? मी इंट्रोस्पेक्ट खूप, सो मी जर्नलिंग करतो, इंट्रोस्पेक्ट करतो आणि सारखं ॲनालाइज करतो. मी कदाचित इंजिनियर ह्यासाठीच झालो की माझी ॲनालायझिंग कॅपॅसिटी आहे चांगली डेव्हलप झाली. सो आय लाईक टू ॲनालाइज ऑलवेज की हे बरोबर आहे का नाही आहे, चुकीचं आहे नाही. सो इंट्रोस्पेक्शन लीड्स यू टू अ लॉट ऑफ आन्सर्स. आणि मग साधारणतः आपली स्पेस म्हणजे त्यांनी क्लॅरिटी येते आणि क्लॅरिटीमध्ये हार्मनी रिसाईड करते. सो मग आणि तिथे राहायचं एकदा ठरवलं की मग काही कॉम्प्लिकेशन येतच नाही. म्हणजे येत नाही म्हणजे येतं, पण आपण एक चौकट दाखवून घेतली की मग बस अगदी म्हणजे छान आहे ना. मग ठीक आहे, नाही एवढं. आता समजा आपण स्पिनर बघितलं, समजा मी टीममधला अनिल कुंबळे, तर मला माहिती मला 10 ओव्हर टाकायचे, कदाचित 30-35 रन द्यायचे, 2 विकेट काढले, झालं माझं काम. आता मी समजा प्रयत्न केला की तो का बुमराह व्हायचं किंवा तेंडुलकर व्हायचं, तर मी नाही आहे ना तो. सो आपल्याला आपण काय हे कळालं पाहिजे आणि आपण त्या ढाच्यात कुठल्या ढाच्यात बसतो हे एकदा कळालं. प्रत्येकजण अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना. अहो काय शत्रुघ्न सिन्हाला करिअर नव्हतं का? मिथुन चक्रवर्तीला, सुनील शेट्टीला अजूनही पिक्चर मिळत आहेत, नवाजुद्दीन शाह आहे, राजकुमार राव आहे. हे पण आहे ना. आपण काय हे कळायला पाहिजे ना. आपण दुसरं काहीतरी बनायला गेलो तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा थोडा विचार करून आपण काय हे कळालं, तेव्हा सगळी गोष्ट ही क्लॅरिटीवरती येते. आणि क्लॅरिटी इज डिराईव्ड फ्रॉम इंट्रोस्पेक्टिंग. अँड ते करत राहिलं तर आपल्याला साधारणतः त्या स्पेसमध्ये राहतो आणि मग आपण कम्फर्टेबल राहतो. राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे तो बऱ्यापैकी कलुषित, म्हणजे अनेक वर्षांपासूनच आहे, आजचंच नाही आहे. पण तरीही अनेक जी घराणी राजकारणात नाही आहे असे तरुण पण राजकारणात येण्याचा प्रयत्न करतात. काही टप्प्याटप्प्याने येतात, काही कार्यकर्ते म्हणून येतात आणि मग नेता म्हणून एस्टॅब्लिश्ड होतात. ह्या अशा नवतरुण असलेल्या कार्यकर्त्यांना, राजकारणाची पॅशन असणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही नक्की काय सांगाल? मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. कारण राजकारणातला कसा असतो, काही लोकांना क्लॅरिटी असते की त्यांना पैसे कमवायचे, मग त्यांनी धंदा करावा. त्यांना काही आपल्याकडे काही म्हणजे हेच नाही आहे, काही किती धंदा करू शकता ना तुम्ही, असं काही आणि कशातही करू शकता. काही लोकांना इनहरंट तो फील येतो की त्यांना चांगलं करायचं. मग ज्यांना असं वाटतं किंवा एखाद्यासाठी छान केलं तर त्या व्यक्तीची जी काही तुम्ही प्रश्न सोडवला किंवा मदत केली त्याच्यानी जी तुम्हाला हॅपीनेस डिराईव्ह होती, दॅट इज युअर किक. आणि ही खूप लोकांना आवडते. त्यांना पैशात इंटरेस्ट नसतो किंवा इतर गोष्टीत काही इंटरेस्ट नसतो. त्यांना असं वाटतं की मला ह्यातच मजा आहे. मग अशा लोकांसाठी सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म कुठला असेल तर तो राजकारण. आणि मग हे समाधान ह्याच्यात लिमिटलेस आहे. कारण तुम्हाला रोज प्रश्न समोर येतात आणि रोज तुम्ही समजा प्रामाणिक एफर्ट्स करत गेला तर त्याच्या बाय द एंड ऑफ द डे यू रिअलाइज दॅट यू स्लीप वेल. कारण तुम्ही खूप, आणि ते पण अशा लोकांसाठी जे तुम्हाला कधी ओळखत नाही, ज्यांना तुम्ही कधी बघितलं नाही, मग तर अजून मजा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं ते जेव्हा तुम्हाला काहीतरी 2 शब्द छान बोलतात, दॅट इज म्हणजे झालं, म्हणजे कामच संपलं. तर ही जी काही ड्राईव्ह आहे ही ज्या लोकांमध्ये, त्याच्यासाठी सोशल आणि पॉलिटिकल हे 2 फील्ड्स आहेत. मग त्याच्यातला आपल्याला एकदा पिंड कळाला की नाही, पॉलिटिकल म्हणजे काय, मग त्याच्यासारखं म्हणजे वास्ट काहीच नाही. तुम्ही त्या मग कुठली सपोज द व्हेकल इज BJP, मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या वेगळ्या ऑर्गनायझेशनल पदावरती असाल किंवा कुठली व्हेकल असेल, पण माझ्यासाठी समजा BJP, किंवा कधी कधी तुम्ही पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम कराल. पण सगळेजणं, किंवा तुम्ही संघाच्या मुशीत काम करता कधी कधी, पण सगळेजणं काय करत असतात, ही जी फिलिंग आहे की जी तुमच्या आत आहे की तुम्ही लोकांसाठी चांगलं करू शकता, ती तुम्ही, दॅट इज ऑन डिस्प्ले. आणि त्याच्यातला जो काही रिटर्न आहे, दॅट इज द सॅटिस्फॅक्शन
ऑफ सर्विंग पीपल दॅट यू गेटिंग. सो मग ह्याच्यात खूप व्हावे ही सॅटिस्फॅक्शन ॲड्रेस करण्याचा. आणि म्हणून ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी राजकारणात यावं. आणि नक्कीच त्याच्याने माणूस खूप जास्ती तयार पण होतो. दुःख, आनंद, वेगवेगळे इमोशन्स हे जेवढे का पॉलिटिकल माणसाच्या लाईफमध्ये रोज पाहायला मिळतात तेवढे क्वचितच दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. त्यांनी माणूस शहाणा पण होतो. व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्सेस. आता समजा माझ्या घराच्या समोर कोणी गाडी लावली तर मला काही वाटत नाही, कारण मी एवढे दुःख बघून आलेलो आहे. तर मी त्याला म्हणेल गाडी काढ ना प्लीज. नाही तर आपण बघतोय गाडी का लावली माझ्या इथनं वाढणं सुरू. नाही एवढा लुक का देतो इथपासून भांडणं होणार आहे. आपण सॉरी चुकलं ना, काय बिघडतं. एवढे प्रॉब्लेम आहेत, इतके आणि जेन्युइन प्रॉब्लेम्स आहेत. आपण सुद्धा आहे ना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एकंदरीतच माणूस खूप शहाणा होतो. एकंदरीत सोशल मीडियावर बरेचसे नेते उदयाला आलेले आपल्याला दिसतात, म्हणजे जे कदाचित पक्षाच्या नोटीसमध्ये पण नसतील, पण असे सोशल मीडियावरचे नेते जोरदार व्हायरल रील्स, इन्स्पायरिंग असं म्युझिक आणि ते इफेक्ट्स वापरून ते नेते होतात सोशल मीडियाचे. अशा सगळ्या नेत्यांबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? मला असं वाटतं इट इज टू इच इज वन. पण आपल्याला त्या व्हेकलचा पर्पज कळायला पाहिजे. सोशल मीडिया एक शस्त्र आहे की ज्याने आपल्याला राईड करायचं का आपण त्याला राईड करायचं हे कळालं पाहिजे. त्याचं युटिलायझेशन हे कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन करण्यासाठी आजची ती गरज आहे का, तर आजची गरज आहे. आता तुम्ही काय कम्युनिकेट करता त्याच्यावरती आणि तुम्ही काय कम्युनिकेट करू पाहता हे फार महत्त्वाचं आहे. की समजा मी लोकांमध्ये जातो आहे, हे मला कम्युनिकेट करणं गरजेचं आहे, तर मी सोशल मीडिया वापरणार. मग त्याच्यामध्ये मी समजा फोटो ऑप करतो आहे का मी खरंच फिरतो आहे, हा एकदा फरक लोकांना लक्षात कधी येतो हे ह्या लोकांना, जे आहारी जातात त्यांना हे कळत नाही. की ते एक दिवशी एक टाकतील, दुसऱ्या दिवशी दुसरं टाकतील, तिसऱ्या दिवशी तिसरं टाकतील. हा नाही मुद्दा. तुम्ही जे करत असाल ते तुम्ही नीट टाका, ते तुम्ही रिलेंटलेसली टाका. त्यात हे बघू नका त्याला 10 लाईक आहेत का 5 लाईक आहेत का 7 लाईक आहे. तुम्ही लोकांच्या मसल मेमरीला डिस्काउंट करता. तुमची आयडेंटिटी क्रिएट कशी होती की तुम्ही सातत्याने काम करताय हे टाकण्याने होती. तुम्ही किती वेरिड इश्यूज घेताय ह्याच्याने नाही होते. किंवा तुम्ही एका विषयाला तडीच नेताय का हे लोक लक्षात ठेवतात. मी म्हणलो होतो की युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर होणार आणि तो आता समजा ह्या वर्षी होतोय, तर हे मी 5 वर्ष आधी बोललोय, पण मी त्याच्यात समजा पाठपुरावा करत राहिलो, तो त्याला वेळ लागला, पण लोकांनी काय बघितलं की हा त्या प्रोसेसमध्ये होता आणि अजूनही आहे. मग हे करणं गरजेचं. मग तुम्ही ते एंड तरी न्या आणि ज्या दिवशी तो होईल त्या दिवशी मी म्हणायला चला आपलं काम एक झालं. हे लोकांना तुमचं काम कळवण्याचं माध्यम आहे. त्याच्यामध्ये समजा तुम्ही तुमचे जसं एक वेगळे तुम्ही रोल्स प्ले करायला लागला तर आपण ॲक्टर्स नाही ना. बिलकुल. कधी पोलिसमॅन, कधी डॉक्टर, कधी असं नाही ना. हा तर त्यांना रोज नाही लाईक करणार ते. पण ह्याचा अर्थ असं नाही की ते तुम्हाला ॲप्रिशिएट नाही करते. सो त्या मीडियमला समजणं इथे लोक बऱ्याच वेळेला चुकतात. आणि रिफॉर्मेटिव्ह आणि इम्प्रेसिव्ह हा एक जो डिवाईड आहे की आपण लगेच इम्प्रेसिव्ह गोष्टीच्या मागे लागतो. आज मला 1500 लाईक्स आल्या, अहो कधी 1502 आल्या तर विचार करा ना की काय एवढा मोठा फरक पडणार. आणि 1200 आल्या तर काय एवढा तोटा झाला. तुमचं काम समजा जेन्युइन असेल तर ते किती लोकांना मल्टीफोल्ड अप्रिशिएट होत आहे. आणि जे हे बघणारे नाही आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ऑब्झर्व करणारे लोक पोचवत आहेत. सो तो आपण त्याचा व्हास्टनेस नाही बघत, त्याच्या त्या इम्प्रेसिव्ह रिटर्न्सकडे, इमिजिएट रिटर्न्सकडे अट्रॅक्ट होतो. हेच शेअर्समध्ये जे डे ट्रेडिंग करतात ते हेच आहे ना. तेच आहे. बिलकुल. सो फंडामेंटली तुमचा थॉट हा इम्प्रेसिव्ह विचारांकडे जातो का रिफॉर्मेटिव्ह विचारांकडे जातो, ह्याच्यातनं हा त्याचा एक एक्झाम्पल आहे. सोशल मीडिया त्याच्यातला हा आत्ताचा व्हेकल आहे. तर आपण समजा रिफॉर्मेटिव्ह वेजला राहिलो तर वी गो फार. मला असं वाटतं तुम्ही काही फिलॉसॉफी सेट करून ठेवलेल्या आहेत आणि यू रन युअर फुल लाईफ अकॉर्डिंगली. मॅरेथॉन चांगलं वाटतं मला, 100 मीटरची रेस नाही पळायची. मला असं वाटतं की आपल्या या गप्पा ज्या आहेत त्या बराच वेळ चालू शकतील, पण आपल्याला टाईमचं लिमिट आहे.
राजकीय लोकांना वैचारिक बैठक नसते असं म्हणणारे मला आजपर्यंत अनेक भेटलेले आहेत. अनेकांची मतंही ते आहेत. मला असं वाटतं ते जेव्हा ही मुलाखत बघतील तेव्हा आपली मतं कशी आहेत, चुकीची आहेत, बरोबर आहेत, याचं ते तारतम्यानं विचार करू शकतील असं मला वाटतं. सिद्धार्थ सर, थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्यापणे अगदी प्रामाणिकपणे तुमची मतं मांडलीत त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.